नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत वसुबारस का साजरी केली जाते. एका आटपाट नगरामध्ये एक कुणब्याची म्हातारी राहत होती. तिला एक सून होती. गाय, गुरे, म्हशी, गवाळी, मुंगाळी, वासरू होती. एके दिवशी काय झालं, अश्विन मासाच्या पहिल्या द्वादशीला म्हातारी शेतावर निघाली. सुनेला हाक मारली, मुली इकडे ये. सून आली तशी म्हातारी म्हणाली, मी जरा शेतावर जाऊन येते, दुपारी येईन. तू माडीवर जा, गव्हाचे आणि मुगाचे दाणे काढ व शिजवून ठेव. असे सांगून म्हातारी निघून गेली. सून माडीवर गेली, गहू काढून ठेवले. खाली आली. गोठ्यात वासरं होती. त्यांना म्हातारी गव्हाळी व मुंगाळी असं म्हणायची. त्यामुळे या वासरांना सुनेने ठार मारून शिजवून ठेवले. दुपारी म्हातारी घरी आली. सुनेने पान वाढलं. सासूने पाहिलं, हे मासाचे गोळे कसे काय. सुनेनं हकीकत सांगितली. सासू घाबरली आणि न समजल्याने चुकी घडली यामुळे ती तशीच उठली. देवापाशी जाऊन प्रार्थना करू लागली. देवा, सुनेच्या हातून अपराध घडला आहे, याची तिला क्षमा कर. गाई वासरू जिवंत कर, त्यांना जीवनदान दे. असं न केल्यास मी प्राण त्याग करीन, असा निश्चय केला. देवापाशी बसून राहिली. तिचा एक निश्चय पाहून देवाचं अंतःकरण देखील वितळत चाललं व संध्याकाळी नित्याप्रमाणे गायी येऊन हंबरडा फोडू लागल्या. देवाला चिंता पडली. गायींचा आक्रोश व सासूची भक्ती पाहून देवाने वासरं जिवंत केली होती. ती वासरं उड्या मारीत गायीकडे गेली. गायींचे बंद झालेले हंबरडे पाहण्यासाठी म्हातारी बाहेर आली. तिला खूप आनंद झाला. त्यानंतर म्हातारीने गायीगुरांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला. यामुळे दिवाळीच्या पहिल्या दिवशी गायीची पूजा करतात.